ही काळी आई धनधान्य देई, ही काळी आई धनधान्य देई, जोडते मनाची नाती आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं. नमस्कार मंडळी, आमची माती आमची माणसं या कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. मंडळी, आपला महाराष्ट्र म्हटलं की आपल्या नजरेसमोर कोणती पिकं येतात? भात, गहू, हरभरा, मूग, उडीद, ज्वारी, बाजरी, मका ही अशी सगळी पिकं आपल्या नजरेसमोर येतात. मंडळी, यांच्या उत्पादनात वाढ होणं फार गरजेचं आहे आणि म्हणूनच राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान हे सुरू आहे. राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान अनेक बारीक बारीक गोष्टींकडे लक्ष देत आहे. त्यांच्या अशी एक बाब लक्षात आली की शेतकरी रात्रंदिवस शेतामध्ये काबाड कष्ट करत असतो, राबत असतो. त्याचे श्रम, पैसा आणि वेळ तिन्ही गोष्टी वाचू शकतात जर त्यांनी यंत्र आपल्या शेतात वापरली. ती कोणती यंत्र वापरायची, का वापरायची, त्यामुळे काय फायदा होतो, हे सगळं जाणून घेऊया आजच्या कार्यक्रमातनं. राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानाअंतर्गत कृषी यांत्रिकीकरण हा आहे आपला आजचा विषय आणि आम्ही आमंत्रित केलंय विजय कोळेकर यांना. नमस्कार. नमस्कार. आपलं आमच्या कार्यक्रमात स्वागत आहे. धन्यवाद. विजय कोळेकर हे कृषी आयुक्तालय पुणे या ठिकाणी राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानाअंतर्गत कृषी उपसंचालक म्हणून कार्य करतात. सर, सुरुवातीला मला अभियान नेमकं काय आहे आणि त्याच्यामागचा उद्देश काय आहे हे जाणून घ्यायला आवडेल. निश्चितच जसं सुरुवातीला आपण बोलला की आपल्या ज्या मुख्य पिकाची उत्पादकता वाढवण्याची गरज आहे आणि उत्पादकता वाढवण्याच्या गरजेपोटी हे अभियान गेल्या 4 वर्षापासून आपण सुरू केलेलं आहे. देशपातळीवर या अभियानाची व्याप्ती फार मोठी आहे आणि आपल्या राज्यामध्ये ही जी प्रमुख पिकं आहेत आपली, त्यामध्ये प्रामुख्याने आपण बोलल्याप्रमाणे भात आहे, कडधान्य पिकं आहेत, ज्वारी, बाजरी, मक्यासारखी पिकं आहेत. याची उत्पादकता काही दशकांपूर्वी जी होती आणि त्यावेळेची गरज जशी होती त्यामध्ये आता गरज वाढली आहे आणि त्याखालचं क्षेत्र कमी होत आहे आणि पर्यायाने उत्पादनही कमी होत आहे. उत्पादकतेमध्ये एक वाढ करण्याबरोबरच क्षेत्रव्याप्ती वाढवल्याशिवाय पुरेसं अन्न आपल्याला मिळणार नाही आणि म्हणून अन्नधान्याकरता हे विशेष अभियान हे आपल्या राज्यामध्ये राबवण्यात येत आहे. आणि याच्या उद्देशात जसं उत्पादन वाढवणे हा उद्देश आहे, त्याबरोबरच जमिनीची सुपीकता टिकवून ठेवणं आणि शाश्वत पद्धतीनं शेतकऱ्यांना उत्पन्नामध्ये वाढ होणं. उत्पादकता वाढली, उत्पादन वाढलं तरी देखील उत्पन्न वाढणं हा शेवटी फार महत्त्वाचा भाग असतो, कारण त्यातून शेतकऱ्याला मग पुढची पिकं घेण्यासाठी हवा तसा अर्थसहाय्य, पैसा मिळू शकतो आणि म्हणून शेतकऱ्याची स्थिती उंचावण्याकरता उत्पन्न वाढवण्याची तेवढीच गरज आहे. बरं, नेमकं काय काय कार्य या अभियानात आपण करत आहात? यामध्ये एक पाहूया आपण. सुरुवातीला कसं आहे की हे जी पिकं आहे उत्पादन वाढवण्यासाठी एक 2-3 फार महत्त्वाच्या गोष्टी लागतात. एक सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सुधारित आणि संकरित बियाणं लागतं, की जे या अभियानातून आम्ही काय करतोय गेल्या 10 वर्षामध्ये आणि फार फार तर कडधान्यामध्ये 15 वर्षापूर्वी, या 10-15 वर्षामध्ये नवीन ज्या जाती तयार झालेल्या आहेत त्याचं बियाणं शेतकऱ्यापर्यंत पोहोचावं हा एक फार महत्त्वाचं मी काम ह्यामध्ये करतो आहोत. दुसरा उद्देशामध्ये आहे की जे तंत्रज्ञान तयार झालेलं आहे विद्यापीठामध्ये, हे तंत्रज्ञान शेतकरी शेतावर जाणं गरजेचं आहे आणि ते पोहोचवण्यासाठी म्हणून आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी पीक प्रात्यक्षिक आपण आयोजित करतो आहोत, ज्या माध्यमातून शेतकऱ्याला हे नवीन गोष्टी कळत आहेत आणि ते आपण त्याला शिकवतो आहेत. आणि तिसरा एक फार महत्त्वाचा गोष्ट म्हणजे की या सर्व उत्पादन प्रक्रियेमधला उत्पादन खर्च कमी करण्यासाठी म्हणून आपल्याला यामध्ये यांत्रिकीकरणाची जोड दिलेली आहे, की जेणेकरून खर्च कमी व्हावा, वेळेवर काम व्हावं यासाठी म्हणून हे असे घटक आहेत. आणि एक महत्त्वाचा शेवटचा घटक आहे तो म्हणजे शेतकऱ्यांच्या मूल्यवृद्धी करता, म्हणजे ह्या पिकांची मूल्यवृद्धी करून प्रक्रिया उभा करणं, केंद्र उभा करणं, नंतर गोदामाची उभारणी करणं, अशा प्रकारचे देखील उपक्रम ह्या अभियानामध्ये आपण घेत आहोत. आता यंत्राचा वापर हा केव्हा केव्हा होऊ शकतो? यामध्ये आता आपण असं पाहूया की ही शेती परंपरागत शेती जी आपण करत होतो, आपले शेतकरी करतायत, याच्यामध्ये त्यावेळेला पुरेसा आपण म्हणू की जनावर किंवा बैल हे होते आपल्या शेतकऱ्यांकडे
आणि त्या काळामध्ये त्या गरजा लक्षात घेऊन त्याप्रमाणे काम होत होतं. नंतरच्या काळामध्ये हळूहळू शेतकऱ्यांकडचे जनावरं बैल कमी होत गेलेली आहेत. एक दुसरी गोष्ट, लोकसंख्या जशी वाढली तशी शेतकऱ्यांच्याकडचं मजुराचं प्रमाण वाढलं आपण जरी म्हटलं तर प्रत्यक्षामध्ये शेतीवर काम करणारा मजूर वर्ग कमी होत चाललेला आहे इतर कामांच्यामुळे. त्यामुळे शेतीमध्ये मजूर कमी उपलब्ध होतो आहे. ह्या दोन गोष्टीमुळे पिकाच्या ज्या काय महत्त्वाच्या गरजा आहेत, मशागत करणं असेल, पिकाची वेळेवर पेरणी करणं असेल, वेळेवर त्याची लावणी करणं असेल भातसारख्या पिकाची, आणि पुढे जाऊन त्याचं आंतरमशागत करणं आहे, फवारणी आहे, काढणी वेळेवर करणं आहे आणि वेळेवर मळणी करणं आहे, या सगळ्या कामामध्ये यंत्रांचा वापर आता होऊ शकतो. बरं, आता कोणकोणत्या पिकांमध्ये आपण यंत्र वापरू शकतो? आता जी पिकं म्हटलं आपण की यामध्ये पहिलं भात आपण घेतलं तर भातामध्ये आज अगदी चिखलणी करण्यापासून, म्हणजे शेतीची तयारी करतो आपण त्यावेळेला नांगरट करतो, चिखलणी करतो, त्यामध्ये मग भाताची लावणी केली जाते रोपांची, आणि मग पुढचे कामं होऊन शेवटी कापणी मळणी होते. या प्रत्येक काम हे यंत्राने केलं जातं आजकाल आणि होऊ शकतं. आणि हे सांगताना असं म्हणायचं आहे की ही यंत्र बाजारामध्ये उपलब्ध आहेत आणि विद्यापीठाने तंत्रज्ञान तयार केलेलं आहे. फक्त गरज आहे की ते शेतकऱ्यांपर्यंत व्यवस्थितपणे पोहोचवण्याची. म्हणून भातामध्ये आहे तशी गोष्ट. कडधान्यामध्ये आता विशेषतः आपला जो महाराष्ट्राचा बराचसा भाग हा कोरडवाहू भाग आहे, पावसावर अवलंबून बराचसा भाग आहे. अशा वेळेला तिथला पडलेला पावसाचं पाणी तिथंच मुरावं आणि त्याचा उपयोग कडधान्याला व्हावा म्हणून कडधान्याकरता विशेष गादीवाप्यावर लागवड करण्याचं यंत्र देखील विकसित झालेलं आहे. कार्यक्रमात या नोटवर घेऊया एक छोटीशी विश्रांती. आता पाहूया कृषी समृद्धीची गुरुकिल्ली हा कार्यक्रम. दिवसेंदिवस निसर्गचक्र बदलत चाललंय. पावसाचं प्रमाण कमी होत चाललंय. या सगळ्याचा परिणाम शेतीवर होतोय. वर्षानुवर्ष चालत आलेली शेती करणं शेतकऱ्यांना आता अवघड होत आहे. त्यामुळे कमीत कमी पाण्यात जास्तीत जास्त उत्पादन कसं घेता येईल याकडे शेतकऱ्यांचं लक्ष लागलंय. अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील ब्राह्मणवाडा येथील बरेचसे शेतकरी याच गोष्टीचा विचार करून सावधानपूर्वक शेती करतात. एखादं पीक हातचं गेलंच तर दुसरं पीक हाती असावं असा विचार करत एकच पीक न घेता विविध पिकं, आंतरपिकं ते घेतात. असेच एक शेतकरी आहेत कारभारी आरोटे, ज्यांनी भाजीपाला, फळभाजी यासोबतच विविध पिकं घेऊन स्वतःचा विकास साधलाय. आम्ही कोबीचं पीक कमीत कमी 10 वर्षापासून घेतो. याच्यामध्ये बियापासून म्हणजे स्वतः तयार करतो बियाणे, कृषी उद्योगची औषधं वापरतो. त्याला कमीत कमी आम्ही 21 दिवसाचे रोप तयार करून लावतो. त्याची लागवड करण्याआधी रोपाची जोपासना व्यवस्थित करतो. त्याच्यानंतर लागवड केल्यावर मशागत, नांगरणी वगैरे करणं, जमिनीची उन्हाळ्यातच नांगरणी करून ठेवतो ट्रॅक्टरनी या बैलांनी. आणि त्याच्यानंतर लागवड केल्यानंतर आम्ही हे सरी पद्धतीने पाणी देतो. कुठलंही पीक घ्यायचं तर जमिनीची आंतरमशागत फार महत्वाची. त्यावरच पुढच्या पिकाचं भविष्य अवलंबून असतं. कोबीचं पीक हे सरी पद्धतीनं घेतल्यानं अनेक फायदे होतात असं कारभारी आरोटे सांगतात. रोप हे गादीवाफ्यावर तयार करतो आम्ही आणि ते रोप शेंड ह्या जातीचं आम्ही लागवड करतो. कारण शेंड ही जात अशी आहे का मार्केटिंगला चांगली आहे. एक 3x3चा हे बेड तयार करतो आणि त्याच्यावर एक बी करून आम्ही लावतो, टोपतो त्याच्यावर. आणि ते 21 दिवसानंतर ते लावायला येतं. 10 ते 12 इंचावर आम्ही एक रोपाची लागवड करतो. पीक हे 2 ते 2.5 महिन्यात तयार होतं आमच्याकडं. 2 ते 2.5 महिने म्हणजे रोप टाकल्यापासून तर काढेपर्यंत 2.5 महिन्याचा कालावधी जातो त्याच्यामध्ये आणि कमी दिवसाचं उत्पन्न आहे. पिकावर येणाऱ्या रोग आणि किडीचा बंदोबस्त करणं हे महत्वाचं असतं. आणि हे याला ही कीड पडलेली आहे, याला आळी पडल्यामुळं हा माल काही पाठवण्यात मजा नाही. हे कीड लागलेली कोबी आहे, याच्यामुळं याच्यामध्ये किडीमुळं हा कोबी नासलेला आहे. आणि याच्यामध्ये आम्ही कोराजेनची फवारणी करून हे कीड नियंत्रणात आणलेली. याच्यामुळं बाकीच्या याला मालाला किडीचं नियंत्रण थांबलेलं आहे. त्याच्यानंतर हे बघ, हा करपा रोग आहे. हा करपा रोग सुद्धा आम्ही फवारणी करून हा आटोक्यात आणलेला आहे. याला
एक घाण्या एक जातीचा रोग आहे. याला जास्त प्रमाणात त्या घाण्या जर पडला तर अख्खं पूर्ण प्लॉट निकामी होतो. पावडर ही पाण्यामध्ये मिश्र करून पंपाने ती हातपंपाने फवारणी करतो आम्ही त्याची. पण रासायनिक खतांचा खर्च पाहता मोजक्याच स्वरूपात कारभारी आरोटे कीडनाशकांचा वापर कमी करतात. कारण रब्बीमध्ये याला कीड जास्त पडते. उष्णता जेवढी वाढेल तेवढं त्याला किडीचा अटॅक जास्त होतो. हे खरीपामध्ये आम्हाला ते परवडतं कारण त्याला किडीचं प्रमाण कमी असतं. शक्यतो आम्ही कृषी उद्योगची जास्त औषध वापरली जातात. त्याची अंतर्गत मशागत करताना आम्ही जर समजा काही अटॅक आला तर लगेच रेडोमिल गोल्ड आणि ऑलडाऊन ह्या औषधाचा फवारणी करतो. ह्या औषधामध्ये म्हणजे आंतरप्रवाही कार्यक्षमता आहे. त्याचा जास्त दिवस 15 दिवस त्याचा उपयोग होतो आम्हाला त्याचा आणि त्याच्यामुळे किडीचा नाश होतो. कोबीची काढणी योग्य तऱ्हेने व्हावी यासाठी स्वतः ते जातीनिशी शेतात काम करतात. हा 20 गुंठ्याचा आमचा प्लॉट तयार आहे. 2 ते 2.5 महिन्याचा माल झालेला आहे. याच्यामध्ये कमीत कमी 100 ते 150 बॅग उत्पन्न निघणार आहे. हे 15 दिवसात हा माल पूर्ण संपणार आहे. आम्ही आता 4 दिवसांनी याची काढणी सुरुवात करणार आहे. काढणीला कमीत कमी 25% माल आलेला आहे आता आणि 4 ते 5 माणसात आम्ही 10-20 बॅग काढून दररोज मार्केटला नेतो. जसा माल तयार होईल तसा तसा ओतूरला पोच करतो कारण जवळचं मार्केट आम्हाला ओतूर आहे. मजुरांचा तुटवडा तर आहेच, शिवाय मजुरांवर खर्च परवडणारा नसल्यानं ते आणि त्यांचे कुटुंब सगळी कामं स्वतःच करतात. आणि हा माल घरच्या घरी आम्ही काढतो. याला काही मजूर लावत नाही कारण 4 रुपये त्याच्यात आमचा फायदा होतो. आणि जर मजूर लावले तर ते योग्य पद्धतीने तो माल काढला जात नाही, काळजीपूर्वक त्याचं काम केलं जात नाही. आणि हा माल 50 किलोच्या बॅगमध्ये भरून आम्ही वाहनाद्वारे किंवा ट्रॅक्टर असो कशा तरी आम्ही टाकून मार्केटिंगला पोच करतो. खतांचा योग्य वापर आणि पीक नियोजन या 2 गोष्टी सांभाळल्या तर शेती फायद्याची होते. हा आरोटे यांचा स्वतःचा अनुभव आहे. शेणखताचा जास्तीत जास्त वापर करतो कारण आमच्याकडे जनावर आहेत, पाकड जनावर आहेत, काही अशी बैल गाई, त्यांचा शेणखताचा 2 वर्षांनी कुजल्यानंतर ते आम्ही शेतीत वापरतो. त्याचा फायदा आम्हाला जास्त होतो. शक्यतो आम्ही रब्बी पिकाला आहे ना युरिया 10-26 आणि 18-46 20-20-0 याशी खतं वापरली जातं. कृषी उद्योगचीच वापरतो आणि ते गरजेनुसार वापरतो. आणि कांदा आणि गहू हे पिकाला आम्ही जास्तीत जास्त हे खतांचा वापर करतो. सिंचनाच्या आधुनिक पद्धतींचा अवलंब करून शेतीत ते स्वतः कष्ट करतात, त्यामुळेच शेती फायद्याची होते. पाणी व्यवस्थापन हे लागवडीच्या टायमाला आम्ही पाण्याची लागवड पाण्यातच करतो आणि मोटरद्वारे पाणी उचललं जातं. किंवा जर एकदा लागवड झाल्यानंतर आम्ही सिंचन पद्धतीने पाणी देतो. त्याला कमी पाण्यामध्ये उत्पन्न जास्त काढायचं. आणि जर ड्रिप वगैरे करायचे ज्याच्यात आयपद येतो ड्रिप करतो. गोते करून सिंचन पद्धतीने पाणी दिले जातं. कमी पाण्यात अधिक उत्पादन हे तंत्र त्यांनी स्वतः सांभाळलंय. पावसाचं प्रमाण हल्ली घटत चाललेलं आहे. पूर्वी खूप पाऊस होता, आता पाऊस कमी पडत चाललाय आणि त्याच्यामुळे शेतीला पाणी हे सिंचन पद्धतीवर जास्त शेती काढता येते, उत्पन्न काढता येतं. सिंचनाच्या आधुनिक पद्धतीचा अवलंब करून शेतीत स्वतः कष्ट करून फायद्याची शेती ते करतायत. त्यासाठी एकच पीक न घेता ते विविध आंतरपिकं, मिश्र पिकं घेतात. आम्ही हे नुसतं कोबी पीक न घेता आम्ही संमिश्र पिकं घेतो आणि एवढं आमचं उदाहरण होऊ शकत नाही. संमिश्र पिकामध्ये आम्ही भुईमूग, टोमॅटो, डाळिंब, मूग आला, उडीद आला, हवरी आली, सोयाबीन, वाटाणा, भुईमुगात वाटाणा हे सगळी संमिश्र पिकं घेतो भुईमुगामध्ये. आणि बाकीचा आम्ही बटाटा असतो आमच्याकडं खरीपामधला, त्याच्यामध्ये सोयाबीन टाकतो. अशी सगळे फरशी बी असतं. सगळे पिकं आम्ही सगळ्या पद्धतीने घेतो. आणि त्याच्यानंतर उन्हाळ्यामध्ये कांदा, गहू, हरभरा ही अशी पिकं घेतली जातात. ज्यांना पाणी भरपूर आहे ते बाकीची फळांची पिकं घेतात किंवा पालेभाज्या घेतात. परंतु त्याच्यामध्ये लोकांना 4 रुपये मिळतात जास्त. त्याच्यानंतर ते 4 रुपये आपल्याला वर्षभर कामाला येतात. शेतीतून समृद्धी साधायची असेल तर आपणही आरोटे यांनी सांगितल्याप्रमाणे कष्ट आणि आधुनिकतेची कास धरली पाहिजे.
मग शेती नक्कीच फायद्याची होईल यात शंका नाही. आमची माती आमची माणसं. आमची माती आमची माणसं या कार्यक्रमात पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे. राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानाअंतर्गत कृषी यांत्रिकीकरण या विषयावर आपण बोलत होतो. चर्चेला पुन्हा सुरुवात करूया. आता जी ही यंत्र आहेत ती वापरताना शेतकरी बांधवांनी नेमकी काय काळजी घ्यायची? यामध्ये प्रथमतः शेतकऱ्यांना ही यंत्र मिळणं हे महत्त्वाची गोष्ट आहे आणि यासाठी म्हणून काही कार्यपद्धती आपण कृषी विभागामार्फत विकसित केलेल्या आहेत. आणि या कार्यपद्धतीप्रमाणे आपण असं ठरवलेलं आहे की संपूर्ण राज्यभरामधल्या सगळ्या जिल्ह्यामध्ये जे आमचे कृषी सहाय्यक आहेत, कृषी मंडळ कृषी अधिकारी आहेत आणि तालुक्याच्या लेवलला तालुका कृषी अधिकारी आहेत, याच पातळीवर हा सगळा शेतकऱ्यांना यंत्र अनुदानावर देण्याबाबतचा जो योजनेचा भाग आहे तो राबवला जावा. म्हणून आपण त्या ठिकाणी सरळ शेतकऱ्यांना यंत्रांच्या किंवा अनुदानाचा फायदा त्यांना सरळपणे व्हावा, त्यांना ते यंत्र तर त्यांच्या निवडीनुसार घेता यावं, हवं तेव्हा घेता यावं आणि त्याबरोबरच त्या यंत्रावरचं अनुदान त्यांच्या खात्यावर वर्ग व्हावं, अशा प्रकारची एक कार्यपद्धती आपण विकसित केलेली आहे, ठरवलेली आहे. आता यामध्ये शेतकऱ्यांना एक अर्ज करायचा आहे आपल्या कृषी सहाय्यकाकडे. गावामध्ये कृषी सहाय्यक असतात, कृषी मंडळ कृषी अधिकाऱ्याचं कार्यालय देखील असतं जर त्यांना सहाय्यक भेटले नाही समजा, आणि त्यांनी अर्ज करून मला अशा प्रकारचं यंत्र हवं आहे. आणि तो शेतकरी म्हणजे आता म्हटलं आपण की भात, कडधान्य किंवा ज्वारी, बाजरी अशी पिकं घेणारा असावा आणि त्यासाठी यंत्र कोणती मग लागतात असं बोललो आपण, त्यापैकी यंत्र त्याला हवं असावं. मग अशा प्रकारे यंत्र हवं आहे, म्हणजे पॉवर टिलर हवा आहे, रोटावेटर हवा आहे, पेरणी यंत्र हवं आहे, बीबीएफ हवा आहे. तर तशा प्रकारचा अर्ज त्याने करावायचा. तो अर्ज केला की त्याला त्या शेतकऱ्याला पूर्वसंमती दिली जाते. ही पूर्वसंमती कशा करता, त्या तालुक्यामध्ये जेवढे निधी उपलब्ध होतो त्याप्रमाणे यंत्र उपलब्ध केले जातात आणि म्हणून मग तेवढ्या निधीपर्यंतची पूर्वसंमती देण्यासाठी आपण त्यांना सांगितलेलं आहे. तशा प्रकारे शेतकऱ्याला पूर्वसंमती मिळते. आणि ह्या सर्व यंत्रामध्ये मुख्य गोष्ट अशी आहे की बाजारामध्ये आज यंत्र भरपूर आहेत, परंतु त्याची दर्जा, त्याची गुणवत्ता फार महत्वाची आहे. मग चांगल्या गुणवत्तेची दर्जात्मक यंत्र जर शेतकऱ्यांना पाहिजे असतील आणि ती मिळणं त्यांचा हक्क आहे आणि मग त्यासाठी म्हणून त्यांनी असे टेस्टिंग केलेली यंत्र ज्याची गुणवत्ता आपण तपासलेली आहे अशा यंत्रांचं त्यांनी प्रत्यक्षामध्ये खरेदी करावी आणि त्यासाठीच अनुदान आपण देतोय. ते कसं लक्षात घ्यावं शेतकऱ्यांना? आता ह्यासाठी म्हणून आपली काही यंत्रणा आहे आपल्याकडे राज्यामध्ये की महाराष्ट्र राज्य कृषी औद्योगिक महामंडळ. हे महामंडळाचं काम आहे की जी पिकांना लागणारी यंत्र आहेत, जसं आपण मग अशी यादी पाहिली, त्या सर्व यंत्रांचे उत्पादकांकडून ते तपासणी करून ते यंत्र घेत असतात. आणि मग अशा उत्पादकांची यादी निश्चित केली जाते. त्याबरोबर त्या यंत्राचा तांत्रिक तपशील देखील निश्चित केला जात असतो. तो उत्पादकांची यादी, तांत्रिक तपशील हा तो निश्चित केल्यावर तो आपण शेतकऱ्यांना कळावा म्हणून त्याची व्यापक प्रसिद्धी दिली जाते. जसे की आता आपण करतो आहोत, आता सुरुवात झालेली आहे, नुकतीच त्याची बैठक पूर्ण झालेली आहे आणि यादी निश्चित झालेली आहे. आता सगळ्यांना कळेल की कोणत्या उत्पादकांची कोणती यंत्र आपण चाचणी करून तपासणी करून उपलब्ध करण्यात येत आहेत. मग हे तर कळालं शेतकऱ्याला की मग म्हटल्याप्रमाणे त्यानं अर्ज केला की त्याला संमती मिळाली की जाऊन त्यांनी मग त्या महाराष्ट्र राज्य कृषी उद्योग विकास महामंडळाच्या कार्यालयामध्ये त्या यंत्रांची जी काही किंमत आहे ती किंमत देखील शासनाने ठरवलेली आहे. म्हणजे दर्जा ठरवलेला आहे, तांत्रिक तपशील ठरवलेला आहे आणि किंमत ठरवलेली आहे. ते पैसे ते भरायचे. ती पूर्ण रक्कम भरल्यावर मग ते यंत्र त्याला खरेदी करता येतं. यंत्र त्याच्या जागेवर त्याला पोहोच मिळेल यंत्र गावामध्ये आणि ते मिळाल्यानंतर मग त्याने पुन्हा कृषी सहाय्यकाला सांगायचं आहे की मी अशाशी आपल्या संमतीप्रमाणे यंत्र खरेदी केलेलं आहे आणि हे आपण पाहावे आणि त्याचा प्रकारचं मला अनुदान माझ्या खात्यावर वर्ग करावं, अशी एक त्यांनी मागणीचा अर्ज करायचा आहे. साधारणतः किती दिवसात ते वर्ग? हे जसं त्यांनी अर्ज केल्यावर आमचा कृषी अधिकारी जाईल, ते तपासणी करेल आणि योग्य आहे असं आढळलं की त्यातून मग तो तालुका कृषी अधिकाऱ्याच्याकडे तो अहवाल देईल आणि तालुका कृषी अधिकारी हे साधारणपणे 15 दिवसामध्ये आपण हे शेतकऱ्याच्या खात्यावर अनुदान वर्ग करतील. आता ही पहिलंच वर्ष आपलं आहे, पहिलाच हंगाम आहे म्हणून आपण त्यामध्ये, त्यामुळे आता सुरुवात आहे ही.
याचा शेतकऱ्याचा प्रतिसादावर बरंचसं अवलंबून ह्यामध्ये आहे. थेट लाभार्थ्यापर्यंत ते यंत्र पोहोचणं हो, त्याला हो. आवश्यक असं Yes, फार महत्वाचं आहे. जाता जाता काय संदेश द्याल? यामध्ये मला सांगायचं असं आहे की आपले खरोखरची शेतीची कामं जी आहेत ना ती वेळेवर व्हावी हे फार महत्वाचं आहे. सध्याचा हवामान जो बदल होतो आहे, हवामान बदलामुळे आपणास ही कामं करण्यामध्ये जराही विलंब झाला तर मजुरीचा खर्च परवणार नाही आणि हवामान देखील आपल्याला साथ देणार नाही. अशा वेळेला ती कामं अचूकपणे व्हावी, बिनचूक व्हावी आणि वेळेवर व्हावी म्हणून जास्तीत जास्त यंत्रांचा वापर लोकांनी केला पाहिजे. पण त्याबरोबरच शेतकऱ्यांनी आपल्याकडे असलेल्या यंत्रांची देखभाल दुरुस्ती करायला शिकलं पाहिजे आहे. म्हणजे केवळ यंत्र आणली आणि ते सर्वच ते चालतील असं नाहीये, तर तेही त्यांनी शिकावं. युवकांनी ते पुढाकार घ्यावा, याचे गट तयार व्हावे. म्हणून आम्ही पुढे असं म्हणतो आहे की यांत्रिकीकरणाचे गट शेतकऱ्यांनी तयार व्हावे आणि सगळ्याच शेतकऱ्यांना यंत्र घेणं परवडणार नाही. म्हणून ज्यांच्याकडे यंत्र आहेत त्यांनी इतर शेतकऱ्यांना ते भाड्याने देण्यासाठी देखील सुरुवात करावी. नक्कीच. त्याहीसाठी शेतकऱ्यांनी पुढाकार घ्यावा असं म्हणतात. आज आपण या ठिकाणी आलात आणि इतकी छान माहिती आपण दिलीत त्याबद्दल मी आपले आभार मानते. धन्यवाद. शेतकरी बंधूंनो, यांत्रिकीकरण होणं गरजेचं आहे. आपल्या शेतात यंत्र वापरा, खूप कष्ट आणि पैसा वाचेल. आज आपला निरोप घेत आहोत. नमस्कार.